वाल्मिकांना हे नाव लोकसभा निवडणुकीपासून खूपच चर्चेमध्ये आले आहे. मित्रांनो, वाल्मिकांनाला परळीतला डॉन मानलं जातं, कारण धनुभाऊचा तो राईट हँड आहे. तर आपण आता वाल्मिकांनाच्या न ऐकलेल्या काळ्या गोष्टी, त्यांची कहाणी आणि त्यांची संपत्ती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला तर न वेळ गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, वाल्मिकांना हे खूप वाईट गोष्टीतून आलेले आहेत. त्यांनी खूप वाईट गोष्टीचा सामना केलेला आहे. त्यांचा जन्म हा 29 जानेवारी 1969ला परळीपासून 10 किलोमीटर वरती अंतरावर असलेले पांगरी गावात झाला आहे. मित्रांनो, वाल्मिकांना हे लहानपणापासूनच खूप जिद्दी, चिकाटीचे आणि कष्टाळू प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत. वाल्मिकांना सारखा माणूस असावा असा कोणाला वाटणार नाही. एकनाथ शिंदे असो किंवा शरद पवार, नाहीतर देवेंद्र फडणवीस, त्यांना सगळ्यांना वाटतं की वाल्मिकांना सारखा माणूस आपल्याकडे सुद्धा असावा. काही जण तर धनंजय मुंडेला फोन लावून वाल्मिकांना द्या अशी मागणी करतात. मित्रांनो, परळीतला डॉन म्हणून आज वाल्मिकांना परळीत फिरत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना ओळखलं जातं. वाल्मिकांना हे तिरुपती बालाजीचे खूप मोठे भक्त आहेत. त्यांनी 12 वर्षापासून स्वतःच्या पायात चप्पल घातली नाही आणि आज सुद्धा तुम्हाला त्यांच्या पायात चप्पल दिसणार नाही. वाल्मिकांना हे 2 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि आईने वाल्मिकांनाला घेऊन हे मामाच्या गावी राहायला गेले आणि तिथे सुद्धा वाल्मिकांना हे छोट्याशा खोलीमध्ये मामाच्या घरी राहत होते. मित्रांनो, वाल्मिकांनाला लोकांच्या इथे कामाला जाऊन मोलमजुरी करून आईने सांभाळलं आहे. आईने ज्या शेतात वाल्मिकांनाला मोलमजुरी करून सांभाळलं त्या शेताची आईला मालकीन बनवून टाकलं आणि आता वाल्मिकांना कुठे आहेत आपण पाहतोच. तर वाल्मिकांनाला कोणत्याही गोष्टीचं व्यसन नाहीये. तर आपण वाल्मिकांनाची संपत्ती पाहूया. मित्रांनो, वाल्मिकांनाकडे 1.5 कोटीपेक्षाही जास्त संपत्ती आहे. तर तुम्हाला काय वाटते वाल्मिकांनाबद्दल हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. धन्यवाद.